कोंढी गणाचे पंचायत समिती सदस्य धनाजी भोसले यांच्याकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम हरित कोंढी संकल्पनेने अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक शाळेला 100 वृक्षांची रोपे भेट। देशाच्या 80वी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोंढी पंचायत समिती गणाचे सदस्य धनाजी भोसले यांनी हरित कोंढी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे। या पर्यावरणपूरक मोहिमेअंतर्गत त्यांनी तालुक्यातील प्रत्येक शाळेला 100 रोपांची भेट दिली असून त्यांचा या अभिनव उपक्रमाची सध्या तालुक्यात सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे। परिसरातील विविध शाळांमध्ये अतिशय उत्साहात 80वा स्वातंत्र्य दिन आणि झेंडावंदन कार्यक्रम पार पडला। या सोहळ्याला तालुका पोलीस स्टेशनचे PI गावडे, माजी सैनिक नागनाथ रांजणगावकर, भारत निंबाळकर, तुकाराम मेजर भोसले, गोडके साहेब, चंदन शिवे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच पंचायत समिती सदस्य धनाजी भोसले, पोलीस पाटील मधुकर शिंदे, मनोज निंबाळकर, शिवाजी नीळ, किरण निंबाळकर, राहुल निंबाळकर यांच्यासह शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केवळ सोहळा साजरा न करता संपूर्ण कोंढी परिसर वृक्ष लागवडीच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम बनवणे आणि भावी पिढीला पर्यावरणाचा संदेश देणे हा या हरित कोंढी संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे। धनाजी भोसले यांनी स्वतः पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या हरित मोहिमेचे उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले। शाळा प्रशासनाने या रोपांचे योग्य संगोपन करण्याचीही ग्वाही दिली। सर्वांना नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे यांना वंदन करतो। आज उद्याच्याला 15 ऑगस्ट निमित्त, आज 15 ऑगस्ट 80वा स्वातंत्र्य दिन निमित्त आज मी धनाजी बालाजी भोसले आणि शिवप्रेमी युवासेनातर्फे आणि शिवसेनातर्फे 2000 तालुक्यामध्ये प्रत्येक प्राथमिक शाळेला रोपवाटिका आपण भेट देत आहे।